पशुपालक मित्रांनो नमस्कार. आपण आपल्या गोठ्यामध्ये व्यवस्थापन करत असताना ज्यावेळेस हरियाणा असेल किंवा लोकल मार्केटच्या म्हशी आपल्या गोठ्यामध्ये आणतो आणि त्यांचं व्यवस्थापन करताना त्यांना खुराक असेल, ढेप असेल किंवा मिनरल मिक्सचर असेल आणि ह्या सगळ्या ज्या त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू ज्यावेळेस पुरवतो त्यावेळेस आपल्या गोठ्यावरती आपण एक हत्तीसारखं जनावर तयार करत असतो. त्याच व्यवस्थापनामध्ये मी तयार केलेला आमच्या गोठ्यामध्ये आम्ही तयार केलेला जो तुमच्या पाठीमागे तुम्हाला रेडा दिसतोय तो तुम्हाला मी पूर्ण दाखवतो. हरियाणाचा मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आम्ही आणलेला हा रेडा होता. तो त्यावेळेस 2 वर्षाचा रेडा होता. आज तुम्ही ते व्यवस्थापनामध्ये त्याची घेतलेल्या त्याच्या काळजीमुळे हा बघू शकता. हा एकदम टॉप क्वालिटीचा रेडा आपल्या गोठ्यामध्ये आपण तयार केलेला आहे. अतिशय शांत आहे तो आणि हा असे जर रेडे आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये हजारो जर प्रत्येक गोठ्यावरती जर रेडे तयार झालेत तर येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये आपल्याला कुठल्या दुसऱ्या राज्यामध्ये जाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही बघू शकता असे जर टॉप क्वालिटीचे रेडे हरियाणाचे मुर्रा म्हशीचे आपण जर आपल्या गोठ्यावरती तयार केले तर म्हणजे आपल्याच गोठ्यावरती हरियाणाच्या म्हशी ह्या तयार होतील आणि आपल्याला भविष्यात कुठे जायची गरज पडणार नाही. म्हणून व्यवस्थापन करत असताना त्याचं मिनरल मिक्सचर असेल, त्यांना आपण देणारा खुराक असेल, ढेप असेल, हे सगळं अगदी अतिशय वेळेवर आणि म्हणजे त्यांना योग्यरित्या हे दिलं गेलं पाहिजेत. त्यावेळेसच असा हा टॉप क्वालिटीचा रेडा आपल्या गोठ्यामध्ये आपण तयार करू. आणि दुसरं एक उदाहरण म्हणजे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे आपण आपल्या गाईच्या कालवडीच्या ह्या 2 ज्या कालवडी आहेत त्या आपल्या गोठ्यामध्ये तयार झालेल्या आहेत. ह्या जुळ्या आहेत आणि यांचं व्यवस्थापनसुद्धा आपण अतिशय चांगल्या प्रकारे घेतल्यामुळे ह्या लवकरच शीटवरती आलेल्या आहेत. पण हे जवळपास 350 यांचं वजन होईपर्यंत आपण यांना भरवणार नाही आहे. त्यामुळं व्यवस्थापन करत असताना चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या जर आपल्या गाई असतील किंवा म्हशी असतील आपल्या गोठ्यामध्ये आपल्या तयार करायच्या असतील तर मित्रांनो व्यवस्थापन करताना कुठलाही हलगर्जीपणा आपण त्या ठिकाणी करता कामा नये. धन्यवाद.